आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रेडिंग जर्नल एक्सेल शीटमध्ये किंवा गुगल शीटमध्ये बनवायचं कसं ते तुम्हाला सांगतो. त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. कारण नोटबुकचं कसं आहे, नोटबुकवरती आपल्याला विन रेट ऑटोमॅटिक येत नाही. प्रॉफिट अँड लॉस आपल्याला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करावा लागतो. तर ह्या व्हिडिओमध्ये या एक्सेल शीटमध्ये तुम्हाला विन रेट झाला, तुमचा प्रॉफिट अँड लॉस झाला ऑटोमॅटिक येईल. तुमची इमोशन झाले, सेटअप येईल. ते तुम्ही मॅन्युअली टाकून तुमच्या ट्रेडिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणू शकता. त्याच्या व्हिडिओला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ट्रेडिंग मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आपला शेअर करा. तर चला जाऊया आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. इथे तुम्हाला असं एक पेज ओपन होईल. जेव्हा मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, लिंक ओपन केल्यानंतर गुगल ड्राईव्हची मी लिंक देईल. तर तुम्हाला फक्त इथे एक छोटंसं काम करायचं. तुम्ही इथे आले, इथे क्लिक करा, हे तुम्ही कॅन्सल करा. इथे फक्त तुम्हाला एक फॉर्म्युला नवीन ॲड करायचा आहे. तुम्ही फॉर्म्युला बघू शकता. इज इक्वल टू ब्रॅकेट G2 मायनस F2 ब्रॅकेट तुमचा कंप्लीट स्टार H2 एवढं प्रेस करा, एंटर प्रेस करा. तुमचा फॉर्म्युला इथे ॲड झालेला आहे. बस एवढं एक काम तुम्हाला करायचं आहे. एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला आता आपल्या ट्रेडच्या समरी टाकायच्या आहे. समजा आता एक्झाम्पल आपण घेऊया आजपासून. आपण घेतलं 29 डिसेंबर 25. स्टॉक नेम समजा आपण घेतला निफ्टीचा पुट घेऊया. स्ट्रॅटेजी समजा तुम्ही घेतली, आता ब्रेकआउट स्ट्रॅटेजी घ्या. तुमची जी स्ट्रॅटेजीज तुम्ही टाकू शकता. स्ट्रॅटेजीचा नेम, एंट्री टायमिंग समजा आपण घेतला आता 11:08 मध्ये समजा घेतला आपण 11:10 AM ला एंट्री प्लेस केली. एक्झिट टायमिंग घेऊ शकता तुम्ही 11:25 AM ला. एंट्रीची प्राईस 100, एक्झिटची प्राईस 120 टाकू शकता. क्वांटिटी लॉटवरती टाका. 1 लॉट 2 लॉट नका टाकू, क्वांटिटीवरती. एका लॉटमध्ये आपली 75 क्वांटिटी येते. तर मी इथे 75 क्वांटिटी प्लेस करतो. एंटर प्लेस करा. प्रॉफिट झाला ₹1500. रिव्ह्यूमध्ये तुम्हाला जे रिव्ह्यूमध्ये तुम्ही काय प्लेस करा. आता रिव्ह्यूमध्ये तुम्ही टाका तुमची काय चुकी झाली किंवा तुम्ही काय पॉझिटिव्हनेस केला आणि शेजारी एक इमोशनचा कॉलम तुम्हाला दिसतोय. इमोशनमध्ये समजा मी टाकला आता काम माइंड होतं माझं आणि रिव्ह्यू मी टाकू शकतो. रूल्स फॉलो केले मी माझे, बरोबर. रूल्स फॉलो असं काहीतरी तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जे पटेल ते. आता हे बघा मी कॉलम कसे घेतलेले आहे. डेट टाकलेलं आहे, स्टॉक नेम. इथे तुम्ही निफ्टी टाकू शकता, पुट किंवा निफ्टी कॉल. त्याच्यानंतर तुम्ही स्टॉकचं नाव टाकू शकता. समजा आता रिलायन्स फ्युचर बाय. स्ट्रॅटेजी तुमची जी असेल ती. एंट्रीचं टायमिंग टाकण्याचं कारण म्हणजे असं, कारण आता कोणी टाईम बेस्ड ट्रेडर आहे. मी आता टाईम बेस्ड ट्रेडिंग करतो. समजा 9:15 ते 10:30. त्याच्यामुळे तुम्हाला एक समजा आता 100-20 ट्रेड झाल्या. त्याच्यात तुम्हाला कळेल की मी माझ्या टाईम झोनच्या बाहेर जाऊन ट्रेड करतोय का? ते तुम्हाला एक फायदेशीर ठरू शकतं, बरोबर. आणि तुम्हाला ते समरी इथे दिसेल. आता समजा मी अजून 2-3 ट्रेड एक्झाम्पलसाठी टाकून शकतो. समजा आता आज दिवसभरात तुम्ही 3 ट्रेड करताय. तर इथे 29 डिसेंबर अशी खाली करून घेऊ शकता. सॉरी, 29 डिसेंबर करू शकता आणि इथे तेच निफ्टीचा पुट घेतला का कॉल घेतला, स्ट्रॅटेजी कोणती घेतली, तेच तुम्ही फॉलो करू शकता. आता समजा 29 डिसेंबरला आपण सेकंड ट्रेड घेतली, निफ्टीचा कॉल घेतला. समजा एक्झाम्पल आपण स्ट्रॅटेजी इथे वापरली, ट्रेंड लाईन ब्रेकआउट स्ट्रॅटेजी आपण वापरली. समजा ट्रेंड लाईन ब्रेकआउट एंट्रीचा टाइम आपण घेतला समजा आता 12:12 12:48 PM ला एंट्री घेतली. ही माझ्या टाईम झोनच्या बाहेर आहे, पण मग एक्झाम्पल सांगतोय समजा. आणि आपण एक्झिट केलं 1:25 PM ला, बरोबर. एंट्रीची प्राईस होती आपली 120 आणि एक्झिट केला आपण 110 म्हणजे आपला इथे SL गेला. क्वांटिटी घेतली आपण 75. आपला लॉस झाला ₹750 लॉस झाला. इथे आपण समजा ट्रेंड लाईन ब्रेकआउटवरती ट्रेड केली ना, आपण समजा एक्झाम्पल इथे आपली मिस्टेक म्हणू शकतो की आपण ट्रेंड लाईन ब्रेक झाली, पण मग ती रिटेस्टला आलेली नाही. तर अर्ली एंट्री आपण म्हणू शकतो. अर्ली एंट्री. इथे आपले इमोशन्स ग्रेडी म्हणू शकतो. अर्ली एंट्री केली म्हणजे आपण तिथे वेट नाही केलं, पेशन्स नाही केलं म्हणजे आपण लालचमध्ये आलो, त्याच्यामुळे ग्रेडी. आता तुम्ही बघू शकता आपलं काय झालं, टोटल ट्रेड झाल्या 2. प्रॉफिट अँड लॉस 1500 मधनं 750 मायनस होऊन आपले उरले 750. विनिंग ट्रेड 1, लुझिंग ट्रेड 1, विन रेट 50. आता ही जे 3च लाईन तुम्हाला इथे कलरफुल दिसतील. जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक खाली येणार, ऑटोमॅटिक या कलरफुल होऊन जाणार. एक्झाम्पल 30 डिसेंबर निफ्टीचा आपण समजा घेतला पुट घेऊया. समजा निफ्टीचा पुट घेतला. इथे रिव्हर्सल स्ट्रॅटेजी समजा आपण टाकली. रिव्हर्सल
एंट्री पॉईंट 9:18ला मी स्कॅल्पिंग घेतली. एक्झिट केलं मी लगेच 9:22 AM एक्झिट केलं. एंट्री प्राईस माझी समजा होती 48. एक्झिट प्राईस माझी होती समजा 58. ₹10 मी प्रॉफिट काढला. बरोबर. क्वांटिटी होती माझी 75. प्रॉफिट झाला 750. बघू शकता आता माझी विन रेट ऑटोमॅटिक वाढला. टोटल ट्रेड झाल्या 3. टोटल प्रॉफिट झालं 1500. विनिंग ट्रेड झाल्या 2. लुजिंग ट्रेड झाली 1. आता खाली तुम्हाला असं वाटत थांबा हे फिल करून घेऊया. स्कॅल्पिंग रूल्स नॉट फॉलो करून घेऊया. रूल्स नॉट फॉलो आणि इथे ग्रेडी ग्रेडी रिवेंज करू शकता. एक्झाम्पलसाठी तुम्हाला जे वाटेल तुम्ही ते करा. आता खाली कलरफुल नाही आहे ना, आता आपण इथे कलरफुल आणूया. आता समजा मी ट्रेड घेतले डायरेक्ट जॅनला. एक्झाम्पलसाठी घेऊया आपण 5 जॅनला ट्रेड घेतले. 5 जॅन 5 जॅन 26 ला ट्रेड घेतली. हे बघा आली का कलर? लाईन ऑटोमॅटिक आली. तसंच ऑटोमॅटिक खाली लाईन आली बघा. प्रॉफिट अँड लॉस बी ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन जाईल. समजा आपण इथे घेतली निफ्टीचा कॉल. स्ट्रॅटेजी समजा एक्झाम्पल आपण कोणतीही स्ट्रॅटेजी घ्या. समजा आपण आता सुभाषिस सरची 5 EMA समजा टाकली. प्लेस केला आपण समजा 10:12 एंट्री केली. एक्झिट कधी केली समजा एक्झाम्पल आपण 10:58ला एक्झिट केली आणि एंट्री प्राईस आपण टाकू शकतो 108. एक्झिट मारला आपण 138ला एक्झिट मारली. क्वांटिटी आपण टाकली 75. प्रॉफिट आला. ऑटोमॅटिक प्रॉफिट आला. कळतंय का तुम्हाला? ऑटोमॅटिक प्रॉफिट येणार आहे. समरी तुम्हाला ऑटोमॅटिक येते. हे तुम्ही मेंटेन करू शकता तुमचं डेली वाईज. ऑटोमॅटिक खाली जसं आता खालचं आपण कॉलम घेतला समजा 6 जॅन 26 निफ्टीचं पुट घेऊया. हे बघा बघितलं? ऑटोमॅटिक तुमचं म्हणजे हे फॉर्म्युला ऑटोमॅटिक खाली चालत राहणार. तुम्ही बघू शकता हे झालं. असंच तुम्ही तुमचं ट्रेडिंग जर्नल मेंटेन करा म्हणजे तुम्हाला फायदा होईल, की तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी तुमची जास्त प्रॉफिटेबल आहे. तुम्ही रिव्ह्यू तुमचे फॉलो करताय का नाही? तुमचे इमोशन्स कोणते होते? समजा आता इथे काम माइंडला प्रॉफिट झाला एक्झाम्पल. इथे रिव्हंजला तुम्हाला प्रॉफिट झाला. ग्रिडीला तुम्हाला लॉस झाला. म्हणजे पुढच्या वेळेला तुम्ही ती ग्रिडीची म्हणजे तुमचा माइंडसेट तसा ठेवू नका. हे तुम्ही मेंटेन करा. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला ह्या एक्सेल शीट किंवा Google शीटची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही क्लिक करा. फक्त तेवढा जो फॉर्म्युला मी स्टार्टिंगला दाखवला तेवढा फॉर्म्युला तुम्ही एकदा तिथे क्लिक करून बॅकस्पेस दाबा. म्हणजे कट करा आणि तो फॉर्म्युला फक्त नवीन प्लेस करा. म्हणजे तुमचं ते तेवढा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बरोबर? तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्याची ट्रेडिंग जर्नी इम्प्रूव्ह होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू.